हॅलो फ्रेंड्स, तर स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच नवनवीन अपडेट्स पाहत राहा. बाहेर का आली आहेस तू? कॉलेज सुटायला अजून बराच वेळ आहे ना? असिस्टंटच्या बोलण्यावर सोहेल डोळे अरुंद करत म्हणाला, शट अप. आता मी यासाठीही थांबू का? जोपर्यंत ती आदित्य ओबेरॉय सोबत निघून जात नाही तोपर्यंत काही मोठा तमाशा होण्याआधी मला स्वतःच तिथे जाऊन सगळं हाताळावं लागेल. आणि जर कबीर खन्नाला हे कळलं ना तर तो थेट तिथे पोहोचेल आणि दोघींनाही घेऊन जाईल. इतकं बोलून सोहेल पटकन बाहेर पडला. तो आपल्या गाडीत बसला. असिस्टंटही त्याच्या बाजूला बसला. ड्रायव्हरने लगेच इंजिन सुरू केलं आणि गाडी निघून गेली. त्यावेळी हॉटेलच्या VIP रूममध्ये आदित्य ओबेरॉय दोघी मुलींसोबत बसून कॉफी पीत होता. अनया हसत म्हणाली, मला इशिताने तुमच्याबद्दल सांगितलं होतं. तुम्ही तर मयंक भैयाच्या वाढदिवसाच्या पार्टीतही आला होता ना? पण तुम्ही इथे काय करताय? मला वाटलं नव्हतं की तुम्ही अजूनही भारतात असाल. अनयाच्या बोलण्यावर आदित्य हलकं हसत म्हणाला, असं काही नाही. मी इथे कुणाची तरी वाट बघतोय. ती व्यक्ती भेटली की मी परत लंडनला जाईन आणि तिलाही माझ्यासोबत घेऊन जाईन, आयुष्यभर तिच्या सोबत राहण्यासाठी. त्याचं वाक्य ऐकून अनया हसून म्हणाली, तुमच्या बोलण्यातून वाटतंय की कुणीतरी खास व्यक्ती आहे ज्याच्यावर तुम्ही प्रेम करता. काही भांडण झाले का तिच्याशी म्हणून वाट बघताय? अनयाचं वाक्य ऐकून इशिता त्याच्याकडे एकटक बघत होती. आदित्यलाही तिच्यावरून नजर हटत नव्हती. मग थोडं सावरून तो अनयाकडे पाहत म्हणाला, हो, तसं काहीच आहे. पण जिच्यावर मी प्रेम करतो तिला ते अजून माहीत नाही. त्यामुळे आधी मी तिला ते सांगणार आणि मग तिला माझ्यासोबत घेऊन जाणार. आदित्यचं बोलणं ऐकून इशिता थोडी आश्चर्यचकित झाली. ती म्हणाली, जर तिला माहीतच नाही आणि तू सांगितलंस तरी जर तिने नकार दिला तर मग तू काय करशील? ते ऐकून आदित्य ओबेरॉय हलकेच हसला. किडनॅप. मी तिचं अपहरण करेन. मला जे काही आवडतं ते माझ्याजवळ ठेवण्यासाठी मी काहीही करू शकतो. जर कुणाला मिळवण्यासाठी किडनॅपही करावं लागलं तर मी तेही करेन. कदाचित माझं हे बोलणं तुम्हाला विचित्र वाटेल, पण हीच माझी सच्चाई आहे. जर तिने माझ्यासोबत येण्यास नकार दिला तर मी तिला जबरदस्तीने घेऊन जाईन आणि मग तिची इतकी काळजी घेईन की तिला माझ्या पिंजऱ्यातून बाहेर पडायचं मनच होणार नाही. आदित्यचं बोलणं ऐकून इशिता आणि अनया दोघीही थक्क होऊन त्याच्याकडे पाहत राहिल्या. त्याने त्यांच्या चेहऱ्याकडे पाहून मोठ्याने हसू लागला. काही क्षणांनी हसणं थांबून म्हणाला, सॉरी, मला माहीत नव्हतं की तुम्ही माझ्या बोलण्याने घाबराल. मी जर मजाक करत होतो तर मी भला कुणाचं किडनॅप का करीन? आदित्यचं हे म्हणणं ऐकून दोघी एकमेकींकडे पाहू लागल्या. त्याचवेळी VIP रूमचं दार उघडल्याचा आवाज आला. तिघांनी बघितलं. दाराशी 2 पुरुष उभे होते. एकीकडे कबीर खन्ना आणि दुसरीकडे सोहेल मित्तल. ते दोघं एकाच वेळी आले होते. त्यामुळे एकमेकांना पाहून थोडंसं दचकले. काही क्षण ते एकमेकांकडे पाहत राहिले. मग दोघांनी नजरा वळवल्या आणि आत आले. कबीरने पुढे येत इशिताचा हात धरला आणि सोहेलने अनयाचा. दोघी मुली एकदम थबकल्या. कबीर संतापून म्हणाला, कॉलेज सोडून इथे पार्टी करायला आली आहेस? त्यानंतर इकडे. त्याचं वाक्य ऐकून इशिता गोंधळून म्हणाली. त्याच्याकडे पाहत राहिली. सोहेलनेही अनयाकडे पाहून विचारलं, आणि तू? कॉलेज सुटलं तेव्हा मला एकदा फोन करायला एवढा त्रास झाला का? मी सांगितलं होतं ना, सुटल्यानंतर मला किंवा माझ्या असिस्टंटला कॉल कर, आम्ही तुला घेऊन जाऊ. पण तू इथे या माणसासोबत काय करते आहेस? सोहेलच्या बोलण्यावर अनया हात झटकत म्हणाली, त्यानंतर पहिली गोष्ट,
तुला मला प्रश्न विचारायचा काहीच अधिकार नाही. आणि दुसरी गोष्ट, मी कुणालाही भेटू शकते, ज्या व्यक्तीला मी भेटायचं ठरवेन. कमीत कमी हा माणूस तुझ्यापेक्षा 1000 पट चांगला आहे. अनयाचं उत्तर ऐकून इशितानेही कबीरकडे पाहत म्हटलं, कॉलेज सुटलं होतंच. सर म्हणाले होते आज पार्टी आहे. आम्ही कॅन्टीनमध्ये गेलो होतो, पण तिथे मज्जा आली नाही, म्हणून मी अनयासोबत बाहेर फिरायला आले आहे. आणि आदित्य ओबेरायला आम्ही इथेच भेटलो. आम्ही बसलो होतो आणि मी त्यांना पाहिलं, तेव्हा मला वाटलं की हे कुठे पाहिले आहेत, म्हणून ओळख पटवायला गेले. तिथूनच आमची ओळख झाली आणि मग थोडं बोलणं झालं. पण तुम्ही दोघं अचानक इथे तुम्ही का आलेत? आणखी कॉलेजची सुट्टी होण्यास वेळ आहे. मग त्यावेळी तुम्ही आम्हाला का कॉल केले? इशिताने हे म्हणत अनयाकडे बघितलं. कबीर इशिताच्या बोलण्यावर डोळे उडवत थोडा तोंड घट्ट करत होता. अनया हैराणीने म्हणाली, अरे नाही, मी काहीच सांगितलं नाही. मी शांतपणे तुझ्यासोबत येत होतो. तुला तर माहीतच असेल मी कोणाकोणाशी बोलते. मला सुद्धा कळत नाही हे दोघं अचानक कसे आलेत. अनयाच्या त्या बोलण्यावर सोहेलने तिचा हात पुन्हा धरत म्हणाला, आपण दोघं कसे इथे आलो ते नंतर सांगू, आधी इथून निघूया. उद्या जर मी तुला कुठे दुसऱ्या माणसासोबत पाहिलं तर त्या क्षणी तुझा गळा धरून तुझं प्राण घेईल. सोहेलचं इतकं सांगणं ऐकून इशिता कबीरपासून दूर येऊन त्याच्याकडे म्हणाली, भाऊ तुम्ही असं कसं बोलता? माझ्या अनयाला मारण्याची धमकी देताय? अशा प्रकारे पुन्हा केलं तर मी तुझ्याशी कधीच बोलणार नाही. त्यानंतर इकडे इशिताच्या ह्या शब्दांवर कबीर तिरस्कृत होऊन म्हणाला, ठीक आहे, असं म्हणतोय मी. तुला अनेकदा सांगितलं आहे पुरुषांपासून दूर राहा, पण तू माझं एकही सांगणं मानत नाहीस. माझी गोष्ट तुला सारखा काटा बनते का, जी प्रत्येक वेळी माझ्या शब्दांना दुर्लक्ष करतेस? त्यानंतर हे बोलून कबीर रागाने आदित्य ओबेरॉयकडे बघू लागला. आदित्य मात्र फक्त त्याच्याकडे बघत होता. इतक्यात अनया कबीरकडे येऊन म्हणाली, भाऊ इशिताची काहीच चूक नाही. मी तिला इथे आणलं होतं. आपली भेट अचानकच झालीये. मग इशितावर अशी नाराजी का? अनयाची इशिताकडे वकिली करताना आणि इशिताकडे अनयाची वकिली करताना पाहताना कबीर आणि सोहेल एकमेकांकडे बघून राहिले. प्रत्यक्षात त्यांना एकमेकांकडे पाहण्यात पण काहीच मन नव्हतं, पण सध्या त्यांना दोघींना इथून घ्यायचं होतं, म्हणून कबीरने इशिताचा हात घेतला आणि सोहेलने अनयाचा. कबीर इशिताला घेऊन निघाला तेव्हाच आदित्य ओबेरॉय उठून म्हणाला, तुझी सवय काही बदलली नाही कबीर खान्ना. तुला आधीही हेच वाटत होतं, आजही तसंच आहे. माझ्यासमोर येताच तू इतका घाबरतोस का? तुला वाटतं मी इशिताशी भेटू शकत नाही? मी तिला बिनकाही सांगता घेऊन जाईन. मला काहीही म्हण, तू नेहमीच बरोबरच असतोच असं तुला वाटतं. तुम्ही ज्याप्रमाणे इशिताशी राहता तिथून तर इतकंच दिसतं की काहीतरी आहे जे तुम्ही आम्हाला सांगत नाही. मान्य करावं लागेल. एक भाऊ इशिताशी आणि दुसरा भाऊ अनयाशी. निसर्गाचं देणं पहा. आधीचे शत्रू असलेले आता जिजासाला झालेत. मी सुरुवातीपासूनच विचार करत होतो की तुमच्यातील वैर कसा संपेल, पण इथे येऊन कळलं की तुम्ही आता नातेवाईकांसारखे आहात. खरंच किस्स्याची गंमत आहे बरं. तुमच्याबरोबर छान खेळ खेळलाय. माझ्याकडून तर मी तिच्याशी भेट चालू ठेवेन. तू समजतोस ना मी काय म्हणतोय? आदित्य ओबेरॉय कबीरला म्हणतो. इतकं म्हणत आदित्य ओबेरॉय शरारती हसत तिथून निघून गेला. अनयानं पाहिलं की आदित्य गेला आहे. ती सोहेलचा हात सोडून चिडून म्हणाली, तुम्हाला इथे येण्याची गरज काय होती? तो खूप चांगला होता. दिसण्यातही किती मोहक होता. कमीत कमी जेव्हा मी तुला सोडून जाईन तेव्हा किमान कोणीतरी मला आपल्या बाजूने घेऊन जाईल. आता कुठे अडकले मी. एका बाजूला माझा भाऊ आहे,
जो इशिताचं जगणं कठीण करतो आणि दुसऱ्या बाजूला तू आहेस जो बिलकुल तसंच करत आहात. तुम्ही दोघं तुमच्या या वैरामुळे मी आणि इशिता मध्येच चुरडलं जातोय. जग जसं गहू गिरणीत दळला जातो तसं. अनयाच्या या वाक्याने सोहेलने डोळे बारीक केले. जरी अनयाने हे अगदी हळू आवाजात म्हटलं होतं तरी तो तिच्या अगदी जवळ उभा असल्याने त्याने सगळं ऐकलं. त्याचवेळी कबीर इशिताकडे पाहत म्हणाला, आता परत घराला चल. तुला काही सांगायचं आहे? असं म्हणून तो इशिताला घेऊन तिथून निघून गेला. कबीर निघून गेल्याचं पाहून अनया स्मितहास्य करत सोहेलकडे दुर्लक्ष करून खोलीबाहेर जायला निघाली. पण तिच्या मागोमाग चालत सोहेल म्हणाला, तर म्हणजे तुला तो आवडला वाटते, म्हणूनच त्याच्याशी मैत्रीचा हात पुढे केलास का तू? मीच विचार करत होतो. माझी बहीण असं काही करू शकत नाही. नक्कीच तुझ्याच आग्रहामुळे इशिता इथे आली असेल. मला माझी बहीण फार चांगली माहिती आहे. ती कधीही इतर पुरुषांच्या मागे फिरत नाही. जसा भाऊ तशी बहीण. सोहेलचं बोलणं ऐकून अनया थांबली. ती वळून त्याच्याकडे रागाने पाहत म्हणाली, पहिली गोष्ट म्हणजे वारंवार माझ्या भावाला मध्ये आणू नकोस. कारण जर मी खऱ्या अर्थाने रागात आले तर मी कोणाचं नाव तुझ्या समोर घेईन हे तू कल्पनाही करू शकणार नाहीस. आणि दुसरी गोष्ट, आदित्य ओबेरॉय बद्दल तो तुझ्यापेक्षा लाख पट चांगला आहे, मनानंही आणि मेंदूनही. आणि तू काय बंदरासारखा वाटतोयस, जो कुठंही केव्हाही मध्येच उडी मारतो. पण सांग ना, तुला कसं कळलं मी इथे आहे? आम्ही बोलण्यात इतके गुंतलो की विचारायलाच विसरलो. काय वाटतं तुला, मी एवढी मूर्ख आहे का?